गोलंदाजी मार्ग होती अमय हिटेशन अखिल दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. आरसीएम वाळूंजे एकेरी धावीने श्री गणेश होतोय. बघा आपण पाहतोय अमयनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगलं षटक हाताळलं होतं आपल्या संघासाठी. ते सुद्धा पॉवर प्लेचं षटक होतं. मात्र 2 धावा खर्च केला होता. इथे सुद्धा पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात. रातील दूर चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 5 धावा. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पकडल्यानंतर फेकी सुद्धा वेगाने केली जाते. अमयच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे पण सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 6 धावा. इथून आपण पाहतोय हितेश आणि अखिल मागच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी खूप चांगली फलंदाजी केली होती. तीच फलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा गरज आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ मागे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा धावफलकावरती 7 रन ऑन स्कोर कार्ड. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा धावफलकावरती. इथून आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये जर का बॉल हरवला तर तो नवीन बॉल घ्यावा लागतो. हा सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपण सातत्याने नियम पाहतोय. पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहेत. चेंडूला पकडतील. फेकी होईपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. खूप चांगली 2 धावा ते आपण पाहू शकता. सिंगल अँड डबलने कशा प्रकारे धावफलक चालू करण्याचा म्हणजे एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 9 धावा. आणि आपण अमयला पाहतोय शेवटचं षटक शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न करत होते. आता चेंडू आपण पाहू शकता डिक्लेअर झोन मध्ये जातोय पण त्यांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकार धावा 1-0 10 रन ऑन स्कोर कार्ड. घेऊया ब्रेक. ऐकूया एक डीजेची हलकीशी धून. शुभम शुभम दहा धावा धावफलकावरती 1-0-10. प्रवीणजी पाटील सर आपणास विनंती करतो. प्रवीणजी वजे साहेब आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कुलदीपची मारवरती आपण यशला पाहतोय. एक पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 11 धावा. बघा यश एक अष्टपैलू खेळाडू. ज्या खेळाडूने सातत्याने प्रभावित करणारी कामगिरी. मग 2 आठवड्या आधी मॅच चालू होती तिकडे खूप चांगला खेळ सातत्याने चेतक वाघोलीकडून खेळताना दिसतो. आणि इथे सुद्धा आपण पाहतोय गोलंदाजी करताना लेफ्ट केले गेले तर चेंडूला पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय.
1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 12 धावा धावफलकावरती. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण शार्दूल चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत आहेत. खूप चांगला झेल लॉंग ऑनला आपण पाहू शकतो. शार्दूल होते विकेटचं पतन. गडीपात इलेक्ट्रिकल एक्सेसरी चे ओनर सन्माननीय ऋषिकेशजी जोशी साहेब, आपणास मी विनंती करतो आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कॅप आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करून दिले गेले आहेत त्यांचे मनापासून आभार असतील. सर, आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर यायचं आहे आणि विकास स्मृती चषकाचा आनंद घ्यायचा आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 12 धावा. प्रवीणजी वजे साहेब, आपणास सुद्धा मी विनंती करतो व्यासपीठावर येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. नवीन फलंदाज अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये येताना 12 धावा धावफलकावरती. ऑन साइडला गॅप मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक जर का चेतक वाघोलीचा डीप मध्ये असेल तर झेल सुटणार नाहीये. अजून एक विकेटचं पतन. अजिंक्य बॅक टू द डग आउट. सन्मान्य ऋषिकेश जोशी साहेब, मी आपणास विनंती करतो आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा या विकास स्मृती चषकामध्ये सर सहर्ष स्वागत. लगातार 2 विकेट आलेले आहेत. यशला आपण पाहतोय इथून जर का अजून एक विकेट आलं, योगेशजी वजे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक साठी. इथून हॅट्रिक होईल का? विकास स्मृती चषक 4थ्या पर्वामध्ये आपण आहेत आणि ऑन हॅट्रिक यशला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साई. टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या गेष्टीच्या परास बाहेर जाताना. पुन्हा एकदा वाईड +1. तो वाईड +1चं चित्र आपण जर का पाहायला गेलं तर तब्बल 4 एक्स्ट्रा धावा. तर इथून सुद्धा विचार करावा लागेल की इतकी चांगली गोलंदाजी असताना ते वाईड चेंडू, त्या एक्स्ट्रा धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 16 धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने त्याला डिफेन्सिव्ह पद्धतीने घेऊन काढलं. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 17 धावा धावफलकावरती. बघा 15 मिनिटात तुमचे 3 षटक हाताहून झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. सागा बनून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला सरळ यष्ट्यांचा वेध घेण्याचा जातोय. अजून एक विकेट. गोलंदाजी मारवरती यशला आपण पाहतोय सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. अखिलच्या गडीबाद. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग.
5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 17 धावा, 3 विकेट आपण यशच्या या षटकामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जाते, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. अमाई येथील वेगाने चेंडू खाली, चेंडूला फील्ड करून फेकेपर्यंत आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 19 धावा. या षटकामध्ये आपल्याला एक्स्ट्रा धावा वाईटच्या सुद्धा दिसल्या, त्या 3 विकेट सुद्धा दिसल्या आणि 3 वाईट चेंडू सुद्धा दिसले. 2 षटकांचा खेळ संपतोय 19 धावा. केशव डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय धीरजजी वजे साहेब, सन्माननीय राहुलजी पाटील साहेब, सन्माननीय मुकेशजी वजे साहेब, आपणास तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आपलं सुद्धा या स्पर्धेमार्फत विकास स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपतोय 19 धावा धावफलकार्थी. एका बाजूला RCM वाळुंजे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चेतक वाघोली. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण आपण पाहू शकतो त्या क्षेत्रामध्ये मात्र डिक्लेअर झोन. बॉल द्यायचा आहे. बॉल बघा, इनिंग ब्रेकमध्ये आपण लुझरची मॅच घेणार आहोत. एकता वानकर कर्णधार आणि टीम करमाळे कर्णधार आपण रेडी राहायचं आहे. 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 20-20, 20 धावा. निर्धाव चेंडूची सांगता बघा. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 20 धावा धावफलकार्थी. RCM वाळुंजे संघाला जशा प्रकारे पहिल्या मॅच मध्ये जो खेळ झाला होता म्हणजे 40+ चा प्रयत्न केला होता, या मॅच मध्ये सुद्धा तेच करायचं आहे. इथून आपण पाहूया मोठी फटकी नाही येत आहे. ऑन साइडला फुल टच चेंडू होता, हलक्या त्याने घेऊन काढला. आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूला फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 21-21 धावा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 21-21 धावा धावफलकार्थी. यष्ट्या सर्व उद्ध्वस्त केल्या जातात. अजून एक विकेटचं पतन. मितच्या सुरेख गोलंदाजीचा नजारा, सर्व यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 21-21 धावा धावफलकार्थी. ते आपण पाहू शकता. मीत सुरेख गोलंदाजीचा नजारा, सर्व यष्ट्या उद्ध्वस्त केल्या.
नवीन फलंदाज प्रसन्न मैदानाच्या आतमध्ये येताना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत आपण पाहू शकता मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागते. 5 चेंडूंचा आतापर्यंत घेतलेला डबल टू 22. गोलंदाजी मारवरती मित आपल्या संघासाठी खूप चांगलं षटक हाताळताना. मितच्या षटकामध्ये आपण जर का या षटकामध्ये विचार केला तर मात्र 3 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये अमय थोडेसे दूर राहतील आणि आपण पाहू शकता पकडल्यानंतर वेगाने फेकी केली होती. यस नोचा कॉल. आता इथून थोडासा कॉल चुकला, ती फेकी सुद्धा चुकली होती, पण चुकीला सुधारणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि तीच चूक सुधारली जाते वेगाने सुद्धा आणि धावचीच्या रूपात अजून एक विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होताना दिसतोय. 3 षटकाचा खेळ होतोय. धावफलक धावा 23 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 5 विकेट. कमॉन डीजे. यस 3 षटकाचा खेळ झालाय. 4थं षटक तन्मय गोलंदाजी मारवरती शेवटचं षटक. इथून धावफलक धावा आपण पाहायला जातो 23 धावा. इथून आपण जर का विचार केला ना, एका बाजूला RCM वाळुंजे संघ 35 40 किंवा 35च्या मध्ये धावफलक नेण्याचा प्रयत्न केला जाईल, पण दुसऱ्या बाजूला चेतक वाघोली तर 30 ते 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये 35 ते 40च्या मध्ये जाईल धावफलक, या 30 या 35च्या आतमध्ये धावफलक थांबवलं जाईल. तन्मय गोलंदाजी मारवरती अक्को टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सुरू. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ते आपण पाहू शकता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जात होता, पण पाहू शकता कशा प्रकारे सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये 23 धावफलक अर्धी. आणि आपण एका बाजूला RCM वाळुंजे अर्धी टीम कुठेतरी डगआउट मध्ये परत गेली, म्हणजे 5 विकेट. ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. अमय चेंडूवर येतील आणि फेकी सुद्धा वेगाने गेली जाते. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागते. 24 धावा धावफलक अर्धी. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा RCM वाळुंजे संघाचा आपण जर का विचार केला तर या मॅच मध्ये समस्या म्हणजे मोठे फटके, जे मोठे फटके बॅटमधून एक्झिक्यूट केले जाते. मग तिकडे क्षेत्ररक्षण असा खूप चांगला होता चेतक वाघोली संघाचा. कोलवा टप्प्याचा चेंडू सरळ गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि त्या मॅचला स्टार्ट सुद्धा केली जाते की म्हणजे क्षेत्ररक्षण आपण जर का विचार केला तर शार्दूल डीप मध्ये, त्यानंतर डीप मिड विकेटला सुद्धा एक चांगला झेल टिपला जाते. आणि चेतक वाघोली संघाला सुद्धा माहिती आहे की कॅचेस आणि त्याच कॅच पकडायचे आणि मॅच विन व्हायची आहे. त्यासाठी क्षेत्ररक्षण दर्जा गोलंदाजाला कशा प्रकारे साथ दिली जाते. फुलटॉस चेंडू सर्कलच्या आतमध्ये फेकी वेगाने आणि सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 25 धावा 25. येणारे 2 चेंडू, या 2 चेंडूवरती एखादा जर का मोठा फटका आला तर 30च्या पारची कहाणी असेल. अन्यथा आपण चेतक वाघोलीचे प्रयत्न चालू आहेत 30च्या आतमध्ये रोखण्याचे, ते सुद्धा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस होताना दिसतील. क्षेत्ररक्षण मध्ये आपण पाहू शकता बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑनला शार्दूल आहे. शार्दूलच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. टप्पा पडून चेंडू उसी घेऊन निघतोय सीमारेषा पार. लॉंग ऑन लिझरला क्लिअर करणारा चौकार.
मैदानाच्या आतमध्ये एक दृश्य खूप चांगलं होतं. लॉंग ऑनला शार्दूलच्या हातामध्ये चेंडू नाही आला तर लॉंग ऑफ वरतून यश आले आणि त्याला प्रोत्साहित केलं. असं नाही त्या क्षेत्ररक्षण चुकी झाली ते सांगितलं, चांगला प्रयत्न केला गेला असं सांगून त्या क्षेत्ररक्षकाला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन केलं जाते. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहू शकता कशा प्रकारे आत जातोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वाईटसाठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. येस सर, वाईटसाठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. DBNच्या टेक्निकल टीमला खूप चांगली गोलंदाजी. 29 आहेत. आता शेवटच्या चेंडूवरती काय डिसिजन येईल, मैदानाच्या आतमध्ये वाट पाहावी लागेल का. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला. चला यानंतर होणारी मॅच एकता बानकर विरुद्ध टीम करमाळे. दोन्ही कर्णधार टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय गोटूजी, आपणास मी विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. खूप चांगला चेंडू हाताळला होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू आतमध्ये जातोय आणि 29 वरती धावफलक स्थिरावलं जाते. जशा प्रकारे उल्लेख केला होता ना की 30च्या पार सारण्याचा प्रयत्न केला जाईल, तर दुसऱ्या बाजूला 30च्या आतमध्ये, म्हणजे ज्या 30ची चर्चा केली होती त्याच 30 धावेचं आव्हान असणार आहे चेतक वाघोली या संघाला. 30 रनचं टार्गेट असणार आहे. चला दोन्ही एकता बानकर आणि टीम करमाळे कर्णधार टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे, स्पर्धेचे काही नियम आहेत. टीम करमाळे तुमचा कर्णधार अजूनही टॉस्को बॉक्स मध्ये नाही आलाय. टीम करमाळे बघा टॉस्को बॉक्स मध्ये टीम करमाळे तुमचा कर्णधार अजून आलेला नाहीये. एकता बानकरचे कर्णधार तिकडे वाट पाहत आहेत. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. सन्मान्य प्रवीणजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहेत. प्रवीणजी वजे साहेब, आपणास मी विनंती करतो टॉस्को बॉक्स मध्ये यायचे आपल्या शुभ हस्ते. एका बाजूला टीम एकता बानकर तर दुसऱ्या बाजूला करमाळे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला पहिल्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. एकता बानकर नाणेफेक जिंकलेत. डिसिजन सर आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा अहवाल एकता बानकर नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि टीम करमाळे यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. चला चेतक वाघोली दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. RCM वाळुंजे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दिल्यान आम्हाला गौर भीक दर्यात रेती मीठ आणि मावरे हो ऐशी आमची शेती वर होतो दोई समुंदर हो जगतोय आम्ही त्याच्यावर होल्या होतोय समुंदर. देवाची कृपा मावर होल्या होतोय समुंदर. एक्सेसरीजचे प्रोप्रायटर
ऋषिकेशजी सर, आपणास मी विनंती करतो पण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. कॉर्मॅक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट अँड कॅप स्पॉन्सर करण्यात दिले आहेत, त्यांचे मनापासून आभार असतील. सातत्याने असं सहकार्य नेहमी करत राहा. सर, मी आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. एका बाजूला चेतक वाघोली तर दुसऱ्या बाजूला RCM वाळुंज संघ. शार्दूलने मागच्या मॅचमध्ये केलेली सुरुवात सर्वांच्या लक्षात आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता. तिथे परिस्थिती वेगळी होती, तिथे तो प्रेशर तो दबाव नव्हता, कारण की धावफलकर धावा मात्र 13 होत्या. आता इथून आपण 30चा पाठला करायचा. एका बाजूला 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना RCM वाळुंजे ज्या संघाने पहिल्या मॅचमध्ये 40 धावा धावफलकादी लगावून त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल तो सरळ जातोय सीमारेषा बार. शार्दूल मागच्या मॅचची स्टार्ट त्याच प्रकारे या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात केली जाते. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडूला पाठवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. षटकार. मी तुझे दसरेला दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला माझी एकविरा आई तारले दसऱ्याला माझी एकविरा आई. दुसरा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. सॅप ग्रुपचे ओनर सन्माननीय अशोकजी पाटील सर, सन्माननीय संदीपजी नाईक सर, सन्माननीय प्रशांतजी वजे साहेब, तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि विकास स्मृती चषकाचा आनंद घ्यायचा आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सर सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने येतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शार्दूलला सुरुवात कशा प्रकारे करायचं हे प्रॉपर माहिती आहे. जे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि त्या फटक्याला पाठवणं सीमारेषा पार एक ताकद. दुसरा चेंडू स्टेटच्या दिशेने हवेमध्ये आणि हवेमध्ये चेंडू असेल तर सरळ स्टेजला अभिवादन करणारा फटका येतोय. पुन्हा एकदा शार्दूलच्या बॅट मधून दुसरा षटकार. 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा. शार्दूल मैदानाच्या आतमध्ये फक्त मोठे फटके खेळतोय आपल्या संघासाठी. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रसन्नाला आपण पाहू शकता, ज्यांनी पहिलं षटक मागच्या मॅच मध्ये हाताळताना त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता प्रहार केला जातोय आणि शार्दूल एक बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय. पहिला फटका आपण पाहिला तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, त्यानंतर दुसरा फटका सरळ स्टेटला. तिसरा फटका आपण पाहू शकता सर्कलच्या डोक्याच्या वरतून पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा नजारा. चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. सन्मान्य जयेशजी नाईक डेअरी सर, आपलं सुद्धा या स्पर्धेमार्फत सहर्ष स्वागत. विनंती असेल व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बैट का किनारा और विकेट कीपर का पुरेपूर सहारा. शार्दूलचा खेळ संपतोय पण आपल्या संघासाठी ज्या प्रकारे गरज होती ती गरजेची खेळ करून शार्दूल आपल्याला डगआउटच्या दिशेने जाताना दिसणार आहे. 4 चेंडूमध्ये 16 धाव्यांची वैयक्तिक खेळी म्हणजे इथून आपण 30चा पाठला करतोय. तर शार्दूलला सुद्धा माहिती आहे 30चा पाठला करताना वेळ नाही घ्यायचा आहे, मॅच जास्त नाही लांबवायची आहे, मॅचला लवकर फिनिश करायचं आहे. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळ करून डगआउटच्या दिशेने खूप चांगला खेळ. पाच चेंडूचा खेळ झालाय सर. 16 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये एक फिनिशिंग टच, एक चांगल्या मॅचला फिनिश केलं गेलं. सचिन मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांच्या नावावर चढला गेला. तर इथे आपण शार्दूलची चर्चा करत होते
शार्दूल जशा प्रकारे मॅचला स्टार्ट करून देतो त्या मॅचला स्टार्ट आणि तीच स्टार्ट कायम ठेवण्याचं कार्य सचिन करतायत. आता इथे सुद्धा पाहूया या मॅचमध्ये आपल्या संघाला कशा प्रकारे 30 धावांचा पाठला करायचा आहे. 16 धावा धावपळ करती. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकतो चेंडू पळून घेणारा चेंडू होता. व्हेरिएशन होतं या बॉलमध्ये शेवटच्या चेंडूवरती. पहिला षटकाचा खेळ संपतोय. धावफळकार धावा, एक गडी बाद, 17 धावा. घेऊया ब्रेक. ऐकूया एक डीजेची हलकीशी धून. थँक्यू डीजे अलकनंदा नाईकजी, सन्मान्य सुनीलजी नाईक सर, आपणास मी विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान असलेल्या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडूला टीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत होते आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. पहिला चेंडू पाठवला स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करणारा चौकार. थँक्यू डीजे 21-21. सचिनला सुद्धा माहिती आहे मागची मॅच मी जिथे सोडली होती तिथूनच स्टार्ट केले गेले. जे प्रहार केला जाते गोलंदाजी मारवरती साई आहे, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्या संघासाठी केली होती. अख्खो टप्पाचा चेंडू होता, त्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा नोचा इशारा येतोय आणि आता 9+1. इथून बँक बॅलन्स ऑलरेडी एका बाजूला RCM वाळूंजे संघाकडे कमी आहे. तिथून अशा चुका नाही स्वीकारल्या जाणार. 23 धावा धावफळकार दी. यस, पुढचा चेंडू फ्री हिट सुद्धा असणार आहे. बघा यशला आपण पाहतोय जो मागच्या मॅच मध्ये सुद्धा सलामीवीर बॅटर आला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा सलामीवीर बॅटर आलाय. पण आतापर्यंत या स्पर्धेमधील पहिला चेंडू खेळण्यासाठी तब्बल त्याला 3 षटकाची वाट पाहावी लागली आणि तो पहिला चेंडू सामना करण्यासाठी फ्री हिटचा सुद्धा चेंडू आहे. म्हणजे फ्री हिटचा चेंडू लायसन्स सुद्धा आहे यशला आणि यशमध्ये ती क्षमता सुद्धा आहे की इथून मोठे फटके. 23 धावा 23 रन स्कोर कार्ड. फ्री हिटचा चेंडू यश साठी. वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नाही येते. निर्धाव चेंडूची सांगता. 23 जिंकण्यासाठी आपण जर का विचार केला तर 7 धावांची गरज असणार आहे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. तेवीस धावा. फुल टॉस चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, अजिंक्य चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. अजिंक्य पोहोचतील चेंडू खाली. एक चांगला झेल टिपला जातोय. संपला इकडे यशचा खेळ. गडीबाद. डीजे इकडे केवाय नाही शोभायचे. इथून शोभून दिसणारी गोष्ट एकच आहे,
म्हणजे विकास 11 बोलीजनी ठेवलेल्या ट्रॉफ्या, सर्वांनी आल्या पहिल्या ट्रॉफ्या पाहिल्या, खूप सुंदर अशा ट्रॉफ्या. त्या ट्रॉफ्या कोणत्या संघाचा चॅम्पियन संघ, कोणता संघ असेल, कोणत्या संघाला शोभून दिसतील हे जास्त पाहण्यासाठी इथे प्रेक्षक वर्ग उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा जमणार आहे. आणि त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक ठेवले गेले. लक्की ड्रॉ उद्याच्या दिवसामध्ये 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. 9 ते 5 मध्ये आपण नाव नोंदणी करू शकता. लेफ्ट केले जाते चेंडूला, वाईटचा इशारा येतोय. 24 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 24 इथून जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज असणार आहे. बघा RCM वाळुंजे संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चेतक वाघोली. जशा प्रकारे 30चा पाठलाग करताना शार्दूल मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक खेळी, एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला देऊन गेला. अपील केली जाते पंचांकडे. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, सर्कलच्या आतमध्ये चेंडू, सिंगल कंप्लीट. मग सचिन पुन्हा एकदा 25. आपण सचिनला पुन्हा एकदा पाहतोय. ते 5 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. तर सचिनला सुद्धा आठवावं लागेल मागच्या मॅच मध्ये दिलेला फिनिशिंग शॉट. आता या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारे मॅचला फिनिश केलं जाईल का अजूनही आपण वाट पाहावी लागेल. साई ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी केली होती. चेंडू हवेमध्ये थोड्या सणासाठी होता, अजिंक्य नाही पोहोचू शकले. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, सिंगल कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 26. 26 धावा धावफलक अर्धी. जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज आहे. यानंतर होणारी मॅच एका बाजूला टीम एकता बानकर असेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो टीम करमाळे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो सी घेणारा चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. सी घेतली की अकोटप्प्याचा चेंडू झाला, तर प्राच वरती होता. पंचांचा वाईटचा इशारा आला. वाईट +1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. जुना बॉल द्यायचे. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 28. 28 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू. आणि त्या चांगल्या चेंडूला आपण पाहू शकता सचिनने पूर्णपणे सन्मान दिला. क्रिकेटची रणनीती सुद्धा आहे. सारखा चांगला चेंडू आला असेल त्या चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खेळणं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट असतं. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक धावा 28. येणारे 12 चेंडू, 2 धाव्यांची गरज. त्या 12 चेंडूच्या आधी घेऊया ब्रेक. ऐके एक डीजेची हलकीशी धून. शिरावर हात
टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला. सिंगल कंप्लीट. 29 धावा या मॅच मध्ये औपचारिकता जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची गरज. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. पुन्हा एकदा सचिन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार वरती आपण पार्थला पाहतोय, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. इथे परिस्थिती थोडीशी बदलली. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू हलक्या ऑफ साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाधव डिक्लेअर झोन मध्ये मॅच फिनिश. विजेता संघ चेतक वाघोली खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम RCM वाळुंजे. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सद्गुरु साईनाथ महाराज की जय.